आमचा विचारले गुरसटलेला विचार ना त्याच्या नादी आम्ही लागणारच नाही. कारण का माझा विश्वास आहे की लोक मला रोज विचारतात की आदरणीय पवारसाहेब 3-3, 4-4 सभा करतात, त्यांना एवढी एनर्जी येते कुठून? म्हटलं त्यांच्या टॉनिकचं नाव महाराष्ट्र आणि त्याची मायबाप जनता. जोपर्यंत तुम्ही आदरणीय पवारसाहेबांना साथ द्याल तोपर्यंत त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे येऊ दे सगळे, बोलू दे सगळे. काही लोक म्हणतात, ते व्हिडिओ दाखवले की आदरणीय पवार साहेबांना आम्ही संपवणार आहे. जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांची ढाल म्हणून तुम्ही सगळे आहात, इस देश का मैका लाल उसको कुछ नहीं कर सकता, ही मला अतिशय प्रांजळपणे सांगतो. त्यामुळे बोलू दे त्यांना, त्यांच्याकडे दुसरं काही बोलण्यासारखं नाहीच आहे आपल्याकडे. आणि हो मी आहे बारामतीची लेक, हो मी राहते इथे, आणि या देशाचाच आणि राज्याचा निर्णय आहे. जेवढ्या हक्क एका मुलाचा आहे तेवढाच हक्क एका मुलीचाही आहे, हेही मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. बऱ्याच लोकांना त्रास होता की ही इथे का राहते. अरे माझं घर आहे, एक काहीतरी तुम्ही निर्णय ठेवून घ्या, ही राहते का नाही राहते. परवा तर काय आरोप केला की 7 तारखेनंतर सगळी जातील छत्र्यांसारखी. हो तुम्ही तुमचं बघून घ्या, तुम्ही किती दिवसातून बारामतीला मधून येताना त्याचा हिशोब काढला ना तर तुमच्यापेक्षा आम्ही सगळे बारामतीत जास्त असतो. त्याच्यामुळे आमचे दिवस मोजू नका, आता तुमचे दिवस तुम्ही मोजायला. आणि बारामती हे आहे फक्त बारामती नाहीये, भोरला 5 वर्षातून एकदा, इंदापूरला 5 वर्षातून एकदा, दौंड शहरामध्ये 5 वर्षातून एकदा, पुरंदरला 5 वर्षातून एकदा. यांनी पुढे पालकमंत्री होते ना, 18 वर्ष पालकमंत्री होते. किती वेळा प्रत्येक तालुक्यात गेले, वर्षातून एकदा तरी जाऊ नये पालकमंत्र्यांनी. फक्त प्रचाराला 5 वर्षातून एकदा. दोघं जोडीनी देवेंद्र फडणवीस म्हणते हेलिकॉप्टरनी यायचं आणि हेलिकॉप्टरनी जायचं. खाली काय चाललंय वास्तवतेपासून दूर असतात ते. कधीतरी फिरून बघावं बारामतीमध्ये, एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत. आमच्या बिचाऱ्या लोकांची चाव्या पण काढून घेतल्या. त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री आले, सगळ्या गरीब कष्टकऱ्यांना चाव्या दिल्या, सगळ्यांच्या चाव्या काढून घेतल्या. आणि काय सांगतात, मतदान झाल्यावर ठरवू. हो तुमची बिल्डिंग नाहीये आणि चाव्या द्यायचा अधिकार तुम्हाला नाहीये. त्या गरीब कष्टकऱ्यांची घरं आहेत. कुणावरही जर अन्याय केला ना तर आंदोलनाला मी तुमच्यासाठी बसीन, पण त्या गरीब कष्टकऱ्यांची घरं तुम्ही मतदान कुणालाही करा ती तुम्हालाच मिळतील. मतदानाचा विकासाचा काय संबंध? कुणाला रोज धमक्या देतात, रोज येता येते म्हणते अरे हा धमकी दिली, ती धमकी दिली. कशाला घाबरतात? ते ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर आम्ही भाषण दिल्लीत करतो आणि डंके की चोट ते करतो. कारण आम्हाला नाही काय प्रॉब्लेम दुसरा. आणि केलं करून करून काय करतील. आता माझं निलंबन केलं, माझी काय चूक होती? कांद्याला भाव दिला, कांद्याला भाव देत नाही म्हणून मी आणि अमोल दादा कोल्हेंवर त्यांनी सांगितलं आहे ना निलंबन करून टाका, हे दोघं बाहेर काढायला. हे दोघं फार कांदे आणि शेतकरी करतात. मला तुम्हाला सांगायचं की शेतकऱ्याला हमी भाव मागणं हा गुन्हा असेल तर हा गुन्हा मला मान्य आहे. तुमच्या सरकारने आम्हाला फाशी दिली तरी चालेल, पण या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने आयुष्यभर लढत राहणार. आणि ते जे दिवस तुमचे होते, जे सोन्याचे दिवस होते, जेव्हा आपली सरसकट कर्जमाफी झाली होती, आपली पोरं शिकली. परवाच मी चॉकलेटच्या फॅक्टरीत गेले होते, समोर एक महिला बसली होती आणि मी हिंजवडीला 6 लाख नोकऱ्या साहेबांनी कशा आणल्या त्याचा उल्लेख केला. तर ती म्हणली माझी लेक पण तिकडेच शिकते. म्हणलं तुम्ही काय करता? ते म्हणले मी चॉकलेटच्या फॅक्टरीत नोकरी करते. म्हणलं मुलगी काय करते? लग्न होऊन तिथे गेली. माझ्या पोरीचं लग्न नाही झालं. म्हटलं मग काय करते मुलगी? म्हणली माझी मुलगी इंजिनियर आहे. कुठे झाली? सोमेश्वर कारखान्यात शाळेत इंजिनियर झाली. आज 3 लाख रुपयाचं पॅकेज आहे तिचं. एकटी राहते हिंजवडीमध्ये. अभिमान वाटतो आम्हाला. हे सामाजिक परिवर्तन ही पवार साहेबांची दूरदृष्टी होती. मी कधीच म्हणणार नाही मी केलं, मी नेहमी म्हणते आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. दिशा पवार साहेबांनी दिली. संस्था शाळा काढल्या, आरोग्य सेवा केल्या, शेतीला महत्व दिलं आणि इंडस्ट्री आणि MIDC पण आणली. म्हणजे 4ही या गोष्टी करून बारामतीची मूठ त्यांनी बांधली आहे. आणि ती मूठ प्रेमाने आणि विश्वासाने बांधली. आणि हा विश्वास आणि प्रेम, एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता कामा नये. आणि दुर्दैव आहे की आज महाराष्ट्रामध्ये किंवा बारामतीत
सगळे पत्रकार येऊन विचारतात, अरे काटे की टक्कर बारामतीमध्ये. मी पहिलं त्यांना सांगते थँक्यू व्हेरी मच. ते म्हणतात तुम्हाला काय असं एवढं रिलॅक्स मध्ये कसं आहे. म्हणलं या संपूर्ण देशामध्ये जर वाराणसीपेक्षा बारामतीचं इलेक्शन महत्वाचं असेल तर हीच तर बारामतीची ताकद आहे. आणि बारामतीची ताकद याचा केंद्रबिंदू पत्रकार मला विचारतात की शरद पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे शरद पवार, बाकीचे आम्ही परिवारवाद. बरोबर आहे, मी परिवारवाद, मी काय स्वतः सुरू नाही केलं. रोहित परिवारवाद, अजित पवार परिवारवाद, आम्ही थोडी शून्यातून विश्व होतो. अजित पवार, सुमित्रा पवार आता नुकत्याच आल्यात राजकारणात, मग रोहित पवार, सुप्रिया सुळे, आम्ही सगळे परिवारवाद. आम्ही काही शून्यातून विश्व नाही उभं केलं, हे मान्य आणि प्रांजळपणे मी कबूल करते. आम्ही नाही बाबा शून्यातून, आम्ही जे आम्हाला मिळालं ते आम्ही पुढे नेलं. आणि त्याच्यामुळे ही जी टीका टिप्पणी वैयक्तिक ना ह्याच्यापासून दूर जाऊया. कारण मी आता तुमच्याकडे का मतं मागते, कारण का मला एक बदल महाराष्ट्रात घडवायचा. पुढच्या पाण्याचे विषय आपल्याला मार्गी लागायचे, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आपल्याला पुढे मागायचे. पुढे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास पुढच्या टप्प्यात कसा न्यायचा याच्यासाठी आपल्याला काम करायचं. त्या तुतू मेमे मध्ये अडकण्यात काही गंमत नाही हो. असा खासदार दिल्लीला पाठवा जो तुमचा आवाज म्हणून तिथे उभा राहील. आणि प्रॉक्सी नको, कॉपी करके पास नहीं होना है, प्रॉम्प्टिंग भी नहीं चाहिए. मेरिट पाहिजे. नक्की कोण उभं राहणार आहे. मी मत माझ्यासाठी मागतेय, पार्लमेंट मध्ये मी उभी राहणार आहे. त्याच्यामुळे उभा कोण राहणार आहे. आणि माझं नाव पण मी शॉर्ट अँड स्वीट ठेवले, मी काय फार लांब लांब नाव नाही लावले. मशीन मध्ये नाव फक्त सुप्रिया सुळे, कारण सुप्रिया सुळे दिल्लीला जाणार आहे. त्याच्यामुळे नावात आगे पिछे याचं नाव त्याचं नाव काय नाही, माझी ओळख आहे. आणि तिकडे साहेब काय कानात भाषण काय करायला सांगायला येणार नाहीये. तिथे उभं राहिलं की मलाच उभं राहावं लागतं आणि एकटं. त्याच्यामुळे असा लोकप्रतिनिधी निवडून पाठवा जो तिथे तुमचा आवाज आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान म्हणून तिथे उभं राहील. आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना. मला जेव्हा बक्षीस मिळतं त्याच्यावरही टीका झाली. अहो तुमच्या मित्र पक्षांना विचारा, संसद रत्न मी नाही दिले ना माझ्या सगळ्या सोयऱ्यांनी दिले. माझा सगळा सोयरा नाही सत्य, तो पण विरोधातच बसलाय तिथे. मला संसद रत्न जे पुरस्कार मिळतो तो भारतीय जनता पक्षाचा संसदीय मंत्री अर्जुन मेघवाल. नाव माहितीये? कुठल्याच मंत्र्याची नावं माहिती नाहीत आणि ते म्हणतात की मंत्री व्हा, काय नावच माहिती नाही. दोनच माहिती आहे. अच्छा, एकच माहिती आहे. पण अर्जुन मेघवाल हे संसदीय मंत्री आहेत, ते मार्क देतात आणि त्याच्यात माझा नंबर येतो. आणि या देशामध्ये 10 वर्षामध्ये 3 खासदारांचा जो सत्कार महिम द्रौपदी मुर्मूंनी केला, त्या 3 खासदारापैकी सुप्रिया सुळे एक खासदार आहे. हे मी म्हणत नाहीये, हे भारतीय जनता पक्ष म्हणतो. जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये भाषण करते समोरून युक्तिवाद होतो आणि तेव्हा सगळे मंत्री माझं नाव घेऊन म्हणतात सुप्रिया जी आपने जो कहा वो सही है, अच्छा है, वगैरे वगैरे वगैरे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की ही लढाई वैयक्तिक माझी कुणाशीच नाही, माझी लढाई वैचारिक आहे. रोहित म्हणला तसं मी मंत्री होऊ शकत होते, आणि माझं असंच झालं असतं का रे. कृषी मंत्री कोण माहितीच नाही, अजिबात नाही ना. पण मंत्री होऊन आले शकते. पण माझ्याकडे 2 मार्ग होते, एक सत्तेचा होता आणि अदृश्य शक्ती, आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष, विचार आणि वडील. तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं, कोणाच्या बाजूने उभं राहिलं असतं. त्याच्यामुळे हा काही विषयच नव्हता आणि त्याच्यामुळे मी काय फार विचार केलाच नाही. माझ्यावरही फार आरोप झाले, हिला हे माहिती होतं, हिला हे माहिती होतं. अहो मला बरंच काही माहिती आहे. मला दोन्ही, जेवढं मला माहिती आहे तेवढं दोन्ही बाजू कुणालाच माहिती नाहीये. पण सगळ्यात मोठी माझी ताकद हेच आहे की मेरा पेट बहुत बडा आहे. त्याच्यामुळे मी ना पुस्तक लिहिणार आहे ना मी कधी चॅनलला काही बोलणार आहे. काही गोष्टी अशा असतात त्या पोटातच ठेवायच्या असतात, कारण का नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला जास्त ताकद लागते. ती माझ्यामध्ये आहे. हे संस्कार
माझी आजी शारदाबाई पवारांनी आमच्यावर केली. फार कष्ट करून तिने आमचं सगळं कुटुंब हे बांधून ठेवलं होतं. ते बांधून ठेवलेलं कुटुंब ना, त्याच्यात एक सुई घेऊन ही दिल्लीवाली अदृश्य शक्ती प्रयत्न करते, टिक 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 टिक. पण ती सुरुवात आहे, पण तिला आम्ही होऊ देणार नाही. आमच्या घरातल्या महिलांची ताकद खूप मोठी आहे आणि ही ताकद जी आमच्या घरातल्या महिलांची आहे ना, ही शारदाबाई पवारांचे संस्कार आहे. आमचं कुटुंब हे कधी आम्ही तुटू देणार नाही. वाघिणीसारख्या लढू, पण आमच्या कुटुंबासाठी आम्ही लढत राहू. आणि आमचं कुटुंब म्हणजे फक्त पवार आडनावाचे लोक नाहीत, तुम्ही सगळे आहात. कोणीही जर महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर गाठ या सुप्रिया सुळेशी आहे. महाराष्ट्राच्या विरोधात कोणीही काही केलं ते मी सहन करणार नाही. आणि त्याच्यामुळे माझी लढाई इथल्या कोणाशी नाहीच, माझी लढाईच्या दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात. अरे लढणे के लिए ड्रायव्हरला शिव्या घालायला, जो आपल्यापेक्षा बिचारा गरीब आहे त्याला तुम्ही रागवला, काय करेल, पापी पेट का सवाल आहे. त्याच्यामुळे जो आपल्यापेक्षा वीक आहे त्याला धमकी द्यायला काय लागते. अरे धमकी देणं तो आपली ताकदवर से देतो, त्याला खरी ताकद म्हणतात. आणि हे संस्कार आमच्यावर शारदाबाई पवारांनी केले. त्याच्यामुळे आज तमाम बारामतीकरांनी जे प्रेम, जो विश्वास इतके अनेक वर्ष माझ्यावर टाकला, त्याबद्दल आणि तमाम बारामतीकरांच्या समोर मी नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की आपण ही मला संधी आणि प्रेम दिलं. चिन्ह बदललेलं आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगते. 3 नंबरचं आपलं बटन आहे, सगळ्यांनी सांगितलं. 1, 2 आणि 3 पॅनल आहे. 3ऱ्या नंबरवर माझं नाव आहे सुप्रिया. 3 शरद पवार, काँग्रेस, सुनील, केदार, अनिल, तुमचं पण 3च आहे. रोहित 3, सुनंदा 3, शर्मिला 3, शुभांगी 3, युगेंद्र 3. अजून कोण राहिले का? ठाकरे 3, उद्धव 3, प्रतिभा 3. हो मला बरं झालं प्रतिभा म्हणला, मला घरी जायचंय. काँग्रेस 3, ठाकरे 3, अरविंद 3, मशाल 3, तुतारी 3, गुलाल 3, विजय 3. त्यामुळे आता एकच शेवटची घोषणा देतो, माझं भाषण संपवते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. यानंतर साहेबांचा सत्कार तमाम धनगर समाज बांधवांच्या वतीनं भूषणसिंह राजे होळकर, निखिल देवकाते, गणपतराव देवकाते, रवींद्र टकले, संदीप देवकाते करत आहेत. आणि या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात आपण दुसऱ्या हरित क्रांतीचे जनक, महिला आरक्षणाचे उद्धार करते, मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करणारे आपले साहेब आणि 1994चे महिला विषयक धोरण राबवणारे साहेब, दुसऱ्या हरित क्रांतीचे. आणि साहेब आपला निर्णय घेतला 12% कृषी कर्ज पत्रपुरवठा होत होता, आपल्यामुळे 4% वार्षिक कर्ज पत्रपुरवठा झाला. साहेब आपण 72,000 कोटीची कर्जमाफी केली. साहेब तुम्ही आहात शेतकऱ्यांचा श्वास, शेतकऱ्यांची धडकन, तुम्हा आम्हा कष्टकरी शेतकरी महिलांचे तुम्ही आहात आमची धडकन हृदयातील एक विश्वास. टाळ्यांच्या गजरात महाराष्ट्राचा बुलंदवाद, महाराष्ट्राचा बुलंदवाद. संख्येने सगळे उपस्थित आहेत. सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो.
आता आणखी 5 मिनिटांनी सहाव्या संख्या चालवावर या समितीचे नियम आहेत आणि त्या नियमाप्रमाणे 6 वाजताच्या आत ही सभा संपली पाहिजे. ती जर संपली नाही तर उमेदवारावर खटला भरला जाईल आणि तो खटला असं नको आहे. आणि आपण ही लावलेली सभा जेवढ्या लवकर संपत येईल तेवढी संपूया. ही शेवटची सभा या वर्षाची. आणि गेले अनेक वर्ष आपण ही शेवटची सभा मिशन स्कूलच्या प्रांगणामध्ये घेतो. याला जे करणं शक्य झालं नाही आणि त्याचं कारण राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी ती जागा आपल्या ताब्यात घेतली. ठीक आहे, शासनाने सांगितलं त्यांनी कुठली जागा ताब्यात घेतली ते चिंता करण्याचं कारण नाही. आपण दुसरी जागा घेऊ. आणि आज मी इथं बघतोय हजारोच्या संख्येनं इथे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कोणी आपली जागा अडवली त्याने आपलं काही नुकसान होऊ शकत नाही हे तुम्ही लोकांनी आज सिद्ध केलं. ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे. सगळ्या जगाचं लक्ष आहे. मध्यंतरी कणेरीला नारळ फुलांची सभा आणि एका कोपऱ्यामध्ये एक कोणतरी न ओळखीचा माणूस उभा होता. माझ्या लक्षात आलं हा पत्रकार आहे. सभा संपल्यावर त्यांना मी बोललो होतो. विचारलं कुठून आलाय? ते सांगितलं अमेरिकेतून आलोय. म्हणजे अमेरिकेतून आलं कणेरीला आलंय. आणि त्याचं कारण अमेरिकेमध्ये भारताच्या लोकशाही पद्धतीचे निवडणुका याच्याबद्दल लोकांना भयंकर उत्सुक आहे. आणि न्यूयॉर्क टाइम्स नावाचं एक प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे त्यांनी आम्हाला इथं पाठवलं. चांगली गोष्ट आहे. आज बारामतीची सभा बारामतीची निवडणूक याला अमेरिकेला सुद्धा चिंता आहे. इथं महत्त्व तुम्हाला लोकांच्या निर्णयावर भारताच्या बाहेरच्या लोकांच्या मध्ये सुद्धा आहे. आणि आत्ताच आपण ही भाषणं दोन ऐकली. पूर्वीचं भाषण ऐकलं त्याच्यानंतर सुफियाचं भाषण ऐकलं आणि तिसरं भाषण आपण मतदार संघातल्या उमेदवाराचं ऐकलं. या तिन्ही भाषेमध्ये त्यांनी एक विचार सुरू ठेवला. हा देश कसा चालवायचा, कुणी चालवायचा, प्रश्न कोणते आहे आणि ते सोडवण्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून काय फावण्यासाठी याबद्दलचा विचार हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मला सुद्धा आनंद आहे की या तिन्ही भाषणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या तिन्ही वक्त्यांनी या ठिकाणी मांडली. यातलं एक लोकपाल की कोणी काही म्हणा मोदी साहेबांच्या हातात देशाची सत्ता असो आणखी कोणाच्या हातात सत्ता असो जोपर्यंत आपण सर्व
एक तोपर्यंत वाराणसीकरांना कुणी धक्का लावू शकत नाही हे ठिकाणी त्यासाठी प्रत्येकोपत महागाईचा प्रश्न आहे, वैकाळीचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे आणि याची असं सत्ता आहे की याच्या कुठल्याही प्रश्नाची सोडून करण्यासाठी ही सत्ता वापरत नाही. आणि म्हणून आपल्याला निकाल लागायचा आहे या निवडणुकीमध्ये असे निकाल आपण घेऊ की जेणेकरून या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे विश्व पक्ष त्यांच्या सगळ्या जागा निवडून येतील आणि देशाला एक नवीन दिशा ही देण्यासाठी आपल्या सगळ्यांच्याकडून केलं जाईल आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. माझा कसा आहे अनेक ठिकाणी सभा झाल्या, जळगावमध्ये होतो, त्यासाठी अनेक जिल्ह्यामध्ये होतो. जवळपास 7-8 जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस मी फिरतोय. पुण्याचा साफ आहे आणि त्या सगळ्या गोष्टींना माझा कसा अपूर्ण बसला आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये तुमचा हा वाराणसीकरांचाच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल आणि तो झाल्यानंतर मी तुला सगळ्यांशी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपत. धन्यवाद. आदरणीय साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने